कागलचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत वेगळं वळण घेतंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजय बाबा घाटगे यांची आघाडी झाली आहे। पत्रकार परिषदेत आज या आघाडीची घोषणा करण्यात आली। राजकारणाचं विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कागल तालुक्याच्या राजकीय पटलावर कधी काय घडेल याचा नेम नाही। कोणाच्याही ध्यानीमनी नसताना नगरपालिका निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची आघाडी झाली, तर माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी मुश्रीफ आणि समरजितसिंह राजे यांच्या आघाडी विरोधात संघर्ष केला। आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा वेगळं चित्र पाहायला मिळतंय। नामदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजय घाटगे यांची आता आघाडी झाली आहे। त्यातून राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप अशी आघाडी झाल्याची घोषणा आज करण्यात आली। राजकीय संघर्ष संपवून कागल तालुक्याच्या विकासासाठी तिन्ही गट एकत्र आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। राजकारणात काहीही घडू शकतं असं सांगत पंचायत समित्यांना 15व्या वित्त आयोगातील निधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालक अमरीश सिंह घाटगे, युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राजेखान जमादार उपस्थित होते।